माहेरी कितीही सुख असो किंवा आनंद असो, पण शेवटी तर मुलीला सासरी परत जावंच लागतं आणि तो तर नियमच आहे निसर्गात. त्यामुळे माझं माहेर पण संपून मी निघाली सासरी जायला. वाटेत आम्ही अमरावतीला यांच्या मावशीकडे थांबलो होतो, तिथे जेवण वगैरे केलं. त्यानंतर मग आम्ही निघालो परत अकोल्याला. चला अकोल्याला आल्यावरती स्पृहा तिच्या खालच्या आंटीला बरेच दिवसानंतर भेटल्यामुळे ती थोडीशी त्यांना मस्त्या करून दाखवत होती आणि ते पण खूप तिला बघून खूपच खुश झाले होते. त्यानंतर घरी आल्यावरती बापाला लेक घरी आल्याचा आणि लेकीला बाप भेटल्याचा बापरे आनंद गगनात मावत नव्हता आणि ते दोघं असं डान्स करून छान सेलिब्रेट करत होते मस्तपैकी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी होता संडे असल्यामुळे निवांत होतं. आम्ही दोघी हेअर ऑइल लावायचं काम करत होतो. मी स्पृहाला मस्तपैकी चंपी करून दिली आणि ती पण छान एन्जॉय करत होती. नंतर थोडेफार माझ्याही केसाला हेअर ऑइलिंग केलं. त्यानंतर आम्हाला जायचं होतं, आज स्वयंपाकला सुट्टी होती कारण मला जायचं होतं मावशीकडे जेवण करायला. माझी मावशी असते, मग तिच्याकडे जेवण करायला गेलो. स्पृहाला असं मस्तपैकी रेडी होऊन 2 चोट्या घालून क्यूट दिसत होती. नंतर रेडी झालं होतं जेवण करायला. जेवणामध्ये मस्तपैकी असं बेत होता, डाळ वरण भात आणि वांग्याची भाजी, आलू वांग्याची भाजी, रोडगे. छानपैकी जेवण केलं आणि मग घरी परतलो. घरी परतल्यानंतर सायंकाळला बिल्डिंगमध्ये मस्त अशी शेकोटी पेटवली होती आणि सर्वजण बसून एन्जॉय करत गप्पा गोष्टी सगळे खूप मस्त वाटत होतं. आम्ही सगळे बिल्डिंगमधले खाली उतरून असं रोज शेकोटी पेटवत असतो. त्यानंतर मग स्पृहा आहे ना सगळ्यांचं असं अनुकरण करते. ती तर इतक्या लवकर कॉपी करायला शिकते. कोणी काही केलं, जसं आम्ही आपल्या स्वतःच्या गालाला शेक देत होतो तशी ती पण गालाला शेक देत होती आणि तिथं ते गालाला शेक सगळे तिच्याकडे वळत होते कारण आता ना ती एकटीच छोटी आहे. तर सगळे ती अशी मस्त करून दाखवत होती पटकन. त्यानंतर मग आम्हाला ना दोघांना पाणीपुरी खायची खूपच इच्छा झाली. मग आम्ही असं विंटर स्पेशल रेडी होऊन निघालो पाणीपुरी खायला. पाणीपुरी खाल्ली. त्यानंतर मग एका ठेल्यावर ना मस्त असे विंटर स्पेशल सामान विकायला आले होते, ते बघायला गेलो. बापरे बाप, विंटर असल्यामुळे त्याने एवढे रेट वाढवले होते की खूप खूप क्यूट होतं. सुहायला खूप छान दिसत होतं. हे नवीन ट्रेंडिंगवाले आलेलं आहे, पण आम्ही तर ते काही घेतलं नाही कारण त्याचे रेटच खूप जास्त सांगत. असा होता आमचा दिवस. लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा आणि थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब करा प्लीज.